यवतमाळमध्ये लग्न आधीच असं नवरीच्या जवळ गेला अन पोटाला नवरदेवाला बेड्या, थोडा दम निघाला नाही. हे काय केलं? मंडपात बसलेल्या लोकांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काहींना वाटलं हा फक्त लग्नातील मजेचा भाग असेल, पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं त्याने संपूर्ण गाव हादरलं. गावात त्या दिवशी सकाळपासूनच मोठी लगबग सुरू होती. घरासमोर मोठा मंडप उभारला गेला होता. दिवे, फुलं, ढोल ताशे आणि पाहुण्यांची गर्दी. सगळीकडे फक्त आनंदाचं वातावरण दिसत होतं. नवरीच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण अनेक दिवसांनी घरात आनंदाचं कारण आलं होतं. गावातील लोक देखील मोठ्या उत्साहाने या लग्नाला जमले होते. प्रत्येक जण म्हणत होता की इतकं सुंदर लग्न गावात फार कमी वेळा पाहायला मिळतं. नवरी पूर्ण तयारीत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, पण तरीही ती थोडी शांत दिसत होती. तिच्या जवळच्या काही महिलांनी तिची गंमत करत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला, पण ती वारंवार एका दिशेला पाहत होती. तिच्या मनात काहीतरी सुरू असल्याचं जाणवत होतं, मात्र कोणीही त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही, कारण लग्नाच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात थोडी धडधड असतेच असं समजून सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. दरम्यान नवरदेव मित्रांसोबत मोठ्या थाटात मंडपात आला. बाहेरच्या ढोलांचा आवाज वाढला. लोकांनी फुलांची उधळण केली. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता, पण जवळून पाहणाऱ्यांना त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र बेचैनी जाणवत होती. तो सतत खिशातून फोन काढून काहीतरी पाहत होता. मध्येच कोणाचा तरी कॉल आला की तो गर्दीपासून दूर जाऊन हळू आवाजात बोलत होता. हे पाहून काही लोक कुजबुज करू लागले. त्याचवेळी नवरीच्या घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी काही क्षण त्याच्याकडे बारकाईने पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. त्यांनी जवळच्या लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण लग्नाच्या गोंधळात कोणीच त्यांचं नीट ऐकलं नाही. त्या व्यक्तीने एकदा नवरीजवळ जाऊन तिला सावध राहण्याचा इशारा देखील केला, पण नेमकं काय झालंय हे त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. वेळ पुढे सरकत होती. मंडपात विधी सुरू झाले. बाहेर जेवणाची तयारी सुरू होती. मुलं इकडे तिकडे धावत होती. सगळं अगदी सुरळीत चाललं होतं, पण त्या सगळ्या आनंदामध्ये एक अदृश्य भीती हळूहळू वाढत होती, कारण काही अनोळखी लोक मंडपाच्या बाहेर बराच वेळ उभे राहून आत डोकावत होते. गावातील काही तरुणांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते काही न बोलता निघून गेले. थोड्याच वेळात नवरदेव अचानक नवरीजवळ आला. तो काहीतरी बोलणार इतक्यात त्याने तिच्या पोटाजवळ हात लावला आणि हळू आवाजात काही शब्द उच्चारले. ते शब्द ऐकताच नवरीचा चेहरा पांढरा पडला. ती काही क्षण स्तब्ध बसून राहिली. आजूबाजूच्या महिलांना वाटलं कदाचित दोघांमध्ये एखादी खाजगी गोष्ट असेल, पण नवरीच्या डोळ्यातील भीती वेगळीच कहाणी सांगत होती. तितक्यात मंडपाबाहेर अचानक गोंधळ सुरू झाला. मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येऊ लागले. काही लोक पळत आले आणि त्यांनी बाजूला व्हायला सांगितलं. ढोलाचा आवाज बंद झाला. सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेला वळल्या. काही क्षणात काही अधिकारी थेट मंडपात शिरले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. लोकांना काही समजत नव्हतं. अचानक त्या अधिकाऱ्यापैकी एकाने नवरदेवाची कॉलर पकडली. मंडपात एकच खडबड उडाली. महिलांच्या किंकाळ्या सुरू झाल्या. नवरी जागेवरच थरथर कापू लागली. नवरदेवाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज घाबरलेला आणि काही क्षणांपूर्वी आत्मविश्वासाने फिरणारा तोच माणूस आता घामाने पूर्ण भिजला होता. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय झालं? कोण आहे हा? असं का करताय? पण कोणीच लगेच उत्तर दिलं नाही. अधिकारी त्याची झडती घेत होते. त्याच्या खिशातून काही कागद, 2 फोन आणि काही संशयास्पद वस्तू बाहेर काढण्यात आल्या. हे पाहून गर्दीत कुजबूज आणखी वाढली. नवरीच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पूर्णपणे गायब झालं. काही वेळानंतर हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं. समोर उभा असलेला तो व्यक्ती खरा नव्हताच. तो अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना जाळ्यात अडकवत होता. तो आधी लोकांशी गोड बोलायचा, त्यांचा विश्वास जिंकायचा आणि मग त्यांना मोठा फायदा करून देण्याचा आमिष दाखवायचा. लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे आणि तिथूनच त्यांच्या अडचणी सुरू व्हायच्या. तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत आणखी काही जणांचं मोठं जाळं काम करत होतं. ते लोक स्वतःला वेगवेगळ्या रूपात दाखवायचे. कधी अधिकारी, कधी व्यापारी, तर कधी मदत करणारे लोक. अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची माहिती समोर येऊ लागली. अनेक ठिकाणी त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या, पण मुख्य व्यक्ती मात्र प्रत्येक वेळी हातातून निस्तर होती. नवरी मात्र शांत बसलेली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. चेहऱ्यावर आणि भीतीपेक्षा राग जास्त दिसत होता. काही वेळाने ती उठली आणि सर्वांसमोर एक निर्णय जाहीर केला. तिचे शब्द ऐकताच मंडपात पुन्हा शांतता पसरली, कारण तिने स्पष्ट सांगितलं की अशा व्यक्तीसोबत ती आयुष्य घालवू शकत नाही. तिच्या या निर्णयानंतर अनेकांनी तिचं कौतुक केलं. दरम्यान अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला बाहेर नेण्यास सुरुवात केली. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. स्वतःला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बोलत होता, पण आता खूप उशीर झाला होता, कारण त्याच्याबद्दलची माहिती आधीपासूनच गोळा करण्यात आली होती. गावात येण्यापूर्वीच त्याच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. नंतर चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. तो हे लग्न फक्त स्वतःची ओळख लपवण्यासाठी करत होता. लग्नानंतर तो दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार करत होता. नव्या नात्याच्या आड स्वतःला सुरक्षित करण्याचा त्याचा प्लॅन होता, पण शेवटच्या क्षणी सगळा खेळ उघड झाला. ही घटना गावापुरती मर्यादित राहिली नाही. आसपासच्या भागात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केलं. काही लोक म्हणत होते की चेहरा पाहून माणूस ओळखणं आता अशक्य झालंय, कारण जे लोक वरून साधे दिसतात तेच कधी कधी सर्वात मोठं रहस्य लपवून ठेवतात. त्या दिवसानंतर गावात बराच काळ लोक या घटनेबद्दल बोलत राहिले. मंडप, दिवे, ढोल ताशे सगळं काही तासात शांत झालं होतं. आनंदाचं घर अचानक भीती आणि धक्क्याने भरून गेलं. नवरीच्या घरच्यांनीही काही दिवस कोणाशी बोलणं कमी केलं, कारण त्यांनी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच सर्वांना फसवलं होतं.